प्राध्यापक लक्ष्मण जहाके आपल्यासोबत आहेत. आज आपण बारामती दौऱ्यावर काय सांगाल? बारामती दौऱ्यावरती आमचे एक सहकारी सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे, चळवळीमध्ये वेगवेगळ्या लढ्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारा एक माणूस, जनरलची जागा आहे, ओपनची जागा आहे, खुल्या नगराध्यक्षपदासाठी रिझर्वेशन वगैरे नाही, पण एक शेड्यूल्ड कास्टमधला एका दलिताचा पोरगा, एका शोषिताचा वंचिताचा पोरगा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतोय, ही खरं तर क्रांतिकारी बाब आहे. म्हणून मी आज त्या काळूराम चौधरींच्या पाठीशी लढणाऱ्या माणसाला हिंमत द्यायला मी बारामतीत आलो. तुम्ही बारामतीत आला आहात, पण नेमकी बारामतीत तुम्ही देखील प्रचारासाठी येणार आहात का? त्यांच्या वेळ पडली तर येणार, निश्चित येणार. अर्ज भरायला जो माणूस येतो तो सभेला का नाही येणार? आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं, पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलं. पार्थ पवारांना 300 कोटी प्रकरणात बाकीच्यांवर गुन्हे दाखल झाले, पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं उदाहरण आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या प्रकरणावरून कायद्याच्या भाषेमध्ये अनेक लोकांना राजीनामे द्यायला लागलेले आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये 41 कोटींच्या दंडातून मुक्तता देखील करण्यात आलेली आहे. हे पदाचा गैरवापर, पदाचा गैरवापर, ऑफिसचा गैरवापर. बारामतीत आज आपण आहात आणि संध्याकाळी आपली पर्दाफाश परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे. काय सांगणार नेमकं, त्यात आपली भूमिका काय असणार आहे? ओबीसीचं आरक्षण कसं हिरावून घेतलं जातंय, जात कशी चोरली जाते, सामाजिकदृष्ट्या मागास लोकांचं सरपंचपद कसं काढून घेतलं जातं, हे त्या गावातल्या त्या गावकीसमोर त्याचा पर्दाफाश करूच, पण ते महाराष्ट्रालाही समजावून सांगू. त्यासाठी आम्ही तिथं जातोय आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतोय की ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे तुम्ही आम्हाला सांगा. आपला आरोप आहे की 2 सप्टेंबर रोजी त्यांनी आपलं आरक्षण काढून घेतलं. यावर आता आपली नेमकी पुढची रणनीती कशी आहे? बघा, कोर्टातली लढाई चालू आहे. आम्ही चळवळ पण उभीच करतोय आणि ओबीसी बांधवांना एकीची हाक देतोय, एकत्र या, नाहीतर आपलं आहे चाललंय आपलं पिढ्यानपिढ्या. सरपंच पदावर जी हुजूर, पंचायती मेंबरवर जी हुजूर, संचालक पदावर जी हुजूर, हुजरेगिरी करा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. ओबीसी बांधवांना आपल्या माध्यमातून काय संदेश आपण देणार आहात? ओबीसीनी लढावं. ओबीसींना आता एक संधी आहे की तुमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये GR निघत असताना ज्यांनी बघ्याची भूमिका घेतली, नव्हे तुमचं आरक्षण घालवण्याचं षडयंत्र रचलं, त्या माणसांना जाब विचारण्याची ही संधी आहे. लोकल बॉडीमध्ये तुम्ही तुमच्या माणसाला मतदान करा, तुमची माणसं निवडा, अन्यथा मागतकरी व्हा आणि मागतकऱ्यांबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज बारामतीतून आपण प्रस्थापित राजकारण्यांना नेमका काय संदेश देणार आहात? प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांना मी सांगेन, ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार द्या, बलुत्यालुत्याचाच उमेदवार द्या, भटक्या विमुक्त जाती जमातीचाच उमेदवार द्या. जर काही उलटपालट करायचा प्रयत्न केला, बोगस ओबीसीला जर तिकीट द्यायचा प्रयत्न केला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होईल. बारामतीत रोटेशननुसार SC समाजाला नगराध्यक्षपद मिळणार होतं, परंतु तसं काही झालं नाही. ओपन कॅटेगरीसाठी बघा, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्यांनी काय क्रायटेरिया लावलाय त्याच्यावरती मला बोलायचा अधिकार नाही. निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यामुळं जे काय आहे ते त्याला सामोरं जाणं हा आपल्यासमोर एकमेव. नगराध्यक्ष पदासाठी काळूरामजी चौधरी या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत, परंतु दुसरीकडे ओबीसी बांधवांना बारामतीतल्या तुम्ही काय संदेश देणार आहात? सगळ्या ओबीसी बांधवांना, SC ST बांधवांना सगळ्यांना मी विनंती करेन की एकाशी एक लढत झाली पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित येऊन एका माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया. हा मी संदेश बारामतीतल्या लोकांना देईन.